आय थिंक आमच्या पॅनलची खासियत आहे की आमच्या पॅनलमध्ये दोन्ही आपल्याला मिळतं. म्हणजे मोहिते पाटील गटसुद्धा आहे. आदरणीय लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांचं जी शिकवण असलेलं आमचं हे कुटुंब आहे, त्यामुळे ते पण आपल्याला मिळतं. आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला हे आपल्या पक्षाचं चिन्ह दिलेलं आहे. आम्ही त्यांच्या पक्षातून लढत आहोत आणि ते स्वतः राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की त्यांच्याकडनं आम्हाला निधीसुद्धा मिळेल. तर असं मला वाटतं की अकलूजच्या जनतेला ह्या दोन्ही गोष्टीमधनं चूज करायची गरज पडणार नाही. ते दोन्ही आपल्याला आपल्या पॅनलला निवडून दिलं तर मिळेल. नमस्कार, मी मोहन मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वाच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये. आपण आत्ता वार्तालाप करणार आहोत डॉक्टर उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्याशी. त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रभाग क्रमांक 1, 3, 6 आणि 13च्या उमेदवार आहात. आपण त्यांच्याशी बोलूया. तर नेमकं आता प्रभाग दौरे सुरू आहेत तुमचे, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर खूप छान आहे. आम्ही घरोघरी जातो आहे, लोकांना भेटतो आहे. आणि हे पहिल्यांदाच नाही की आम्ही लोकांना घरी त्यांच्या भेटायला गेलो आहोत. त्यामुळे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही 5 वर्षापूर्वीसुद्धा बघितलेल्या, जेव्हा आम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उभं होतो. आणि त्रास ह्या गोष्टीचा होतो की तेव्हा आणि आत्ता त्यांच्या ह्या त्रासात काही सुधारणा झालेली नाही. आजही त्यांच्या त्याच अडचणी आहेत आणि तेच आम्ही त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही आम्हाला एक संधी द्या. म्हणजे बदल काय असतो आणि विकास काय असतो हे आम्हाला एकदा आपल्याला दाखवून देता येईल. एक प्रश्न असाही आहे, धवलसिंह मोहिते पाटलांना डॉक्टरेट मिळालेले आम्हाला ज्ञात आहे, परंतु आपल्याला कोणत्या विषयामध्ये ते पदवी मिळालेली आहे? मला ॲक्च्युली हे ऑनररी डॉक्टरेट डिग्री मिळालेली आहे US मधनं. हे बेसिकली करिक्युलम मॅनेजमेंटमध्ये आहे. तर गेले काही वर्ष लाईक ऑलमोस्ट मोर दॅन अ डेकेड मी आता शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. आणि मुलांच्या बरोबर काम करत असताना ह्या कामात हे जे मी काम केलेलं आहे त्याच्यासाठी मला ही ऑनररी डॉक्टरेट मिळालेली आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, काल सभा झाली तुमच्या मित्रपक्षाचीच, त्याच्यामध्ये मोहिते पाटील आहेत त्यांच्यावरती टीका करण्यात आल्या किंवा विकासात्मक धोरणं मांडली गेली. मला सांगा, स्वबळावर लढण्याचं कारण काय? तुम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांच्याशी का लढलं? बेसिकली आमची जी लढत आहे ही पहिल्यांदाची नाही. आम्ही आता हे 3रं टर्म आहे की आपलं पॅनल उभं केलं आहे. ह्यावेळेस आम्हाला आदरणीय राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब त्यांचं नेतृत्व लाभलं आहे. त्यामुळे असं मला वाटतं की अजूनही आमचे हात बळकट झालेले आहेत. पण कारण जे आपण विचारत आहात की आम्ही का स्वबळावर लढत आहोत, त्याचं कारण नेमकं हे की आमचे प्रिन्सिपल्स फार वेगळे आहेत. आमचा जो गोल आहे तो फार वेगळा आहे. आम्ही इथं फक्त लोकांच्या विकासासाठी म्हणून उतरलो आहोत. आता इतके वर्ष सत्ता असून ज्या गोष्टी नाही झाल्या त्याचा त्रास आम्हाला होतो. आमच्या पॅनलमध्ये जे सगळे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत ते सगळे इथले अकलूजचे लोकल लोक आहेत, त्या पर्टिक्युलर वॉर्डमधले लोक आहेत, ह्या लोकांबरोबर राहिलेली लोक आहेत. त्यांना फक्त हे लोकांचे त्रास माहीत नाही, पण त्यांनी स्वतः अनुभवलेले आहेत. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की एक चांगला बदल घडवता येईल आणि खूप स्कोप आहे काम करायचं आणि ते एक फ्रीडम काम करायचं आम्हाला आमच्या पद्धतीने मिळायला हवं, म्हणून आम्ही हे केलं आहे. आता हे दोन्ही प्रस्थापित पक्ष आपल्यासमोर आहेत, कसं आव्हान पेलता येईल असं वाटतं? नाही, आव्हान असं वाटत नाही, कारण की आमचा गोल खूप क्लिअर आहे. आम्ही म्हणजे आपण जेव्हा एका रेसमध्ये भाग घेतो तर आपण पुढे बघतो की आम्हाला ती फिनिश लाईन पहिले तिथं पोचायचं आहे आणि तिथं यश मिळवायचं. आम्ही इथं तिथं बघत राहिलो तर फोकस आमचं डायवर्ट होतो, तर ते करायचं नाही आम्हाला. आणि जे मला कळतं तर एका बाजूनी असं म्हटलं जातं की सत्तेतला पक्ष असल्यामुळे आम्हाला निधी आणता येईल. एका बाजूला एक मोहिते पाटील कुटुंबावरचं प्रेम आहे. आय थिंक आमच्या पॅनलची खासियत आहे की आमच्या पॅनलमध्ये दोन्ही आपल्याला मिळतात. म्हणजे मोहिते पाटील गटसुद्धा आहे. आदरणीय लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांचं जी शिकवण असलेलं आमचं हे कुटुंब आहे. त्यामुळे
ते पण आपल्याला मिळतं. आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला हे आपल्या पक्षाचं चिन्ह दिलेलं आहे. आम्ही त्यांच्या पक्षातून लढत आहोत. आणि ते स्वतः राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की त्यांच्याकडनं आम्हाला निधीसुद्धा मिळेल. तर असं मला वाटतं की अकलूजच्या जनतेला ह्या दोन्ही गोष्टीमधनं चूज करायची गरज पडणार नाही. ते दोन्ही आपल्याला आपल्या पॅनलला निवडून दिलं तर मिळेल. पहिला मान मिळतोय महिलेला नगराध्यक्षा बनण्याचा, त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघताय? मी आय थिंक खूप ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतो. कारण मला असं वाटतं की महिलांना खूप छान काम करता येईल. आजपर्यंत असं खूप वेळा झालं की काही महिलांच्या समस्या आहेत, महिला बोलत नाहीत, तिथपर्यंत आणत नाहीत. मे बी खूप रिझन्स आपल्या समाजात जसं वावरायची त्यांना सवय आहे, जास्त पुढे येऊन बोलत नाहीत. पण आज आपल्या हक्काची एक महिला असेल आणि ते त्यांचं मनोगत समजून घेत असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे सांगत असतानाच मला आपल्याला हेही सांगायला आवडेल की आपल्या पॅनलमध्ये ज्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या ॲडव्होकेट देवयानी रास्ते आहेत. आपल्याला सर्वांना माहितीचं त्या बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेत, शिकलेल्या आहेत. पण त्याहूनही महत्त्वाचं हे की त्या ह्या गावाची लेक आहेत, इथं त्या वाढलेल्या आहेत. आणि हे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना फक्त माहीतच नाही पण त्यांनी स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं त्या खूप छान प्रकारे काम करू शकतील. धन्यवाद.